एपिसोडमध्ये एक्स हा एका वर्षासाठी पोलीस आणि समाज यांच्या नजरेत मेलेला होता. पण आता त्याचे थोडे थोडे सुलगे लागायला सुरुवात झाली होती. असं समजा की चुलीतली आग जरी शांत झाली पण चूल पेटत होती. त्याचा पुरावा ते कोळसे असतात जे काळोख अंधारात चमकत असतात. एक्स परतला होता एका वर्षाने, पण एका नवीन रूपामध्ये. त्याचं हे रूप भयान होतं. कुठं तो साधा सरळ मुलगा आणि कुठे हा एक जखमी वाघासारखा. डोळ्यात तीव्र धार, जणू समोर आडवा कुणी आला तर जागेवरच कापून टाकेल. एक्स आला नंतर त्याच्या निर्माण झालेल्या दहशतीने नाव दिला एक्स विलन. काही लोक तर त्याला बाबू कुऱ्हाड म्हणून सुद्धा ओळखत होते. त्याचं नाव जरी कुणी घेतलं तर लोक थर थर कापायला लागत होते. शहरात सध्या तरी एकाच नावाची जास्त चर्चा चालत होती, एक्स विलनची. सुशिक्षित लोक एक्स विलन म्हणत होते तर असुशिक्षित लोक बाबू कुऱ्हाड. त्याची इतकी भीती लोकांच्या मनात पसरण्याचे एकमेव कारण म्हणजे त्याच्या मारण्याची पद्धत वेगळीच होती. काही लोक म्हणत होते की खुन्नस असल्यासारखा तो मारतोय. एक्स विलन हा खूप क्रूर पद्धतीने मारत होता. तो कुऱ्हाडीचे इतके घाव मारायचा की एकदा शिकार त्याच्या हाती लागला तर वाचेल अशी अपेक्षा सुद्धा कोणी करत नव्हतं. एकदा वाघाच्या हातातून शिकार निसटू शकते पण एक्सच्या हातातून नाही. एक्स इतर लोकांना मारत नव्हता, तो फक्त त्यांनाच मारत होता जो गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, प्रायव्हेट जॉब्सवर आहेत, पोलीस आहेत, ट्रॅफिकवाला आहेत. कारण तो ह्या सगळ्यांनाच पसंत करत नव्हता. असेही आपण म्हणू शकतो की तो आजचा अपरिचित असू शकतो, कारण त्याला कोणी त्याची जिम्मेदारी पार पाडत दिसला नाही तर या गोष्टीचा जास्त त्रास होत होता. आणि पोलीसबद्दल तर तुम्हाला चांगलंच माहिती असेल आणि यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की एक्स विलनने त्यांची किती इज्जत किंवा किती आदर करायला पाहिजे. एक्स आता तो आधीचा एक्स नव्हता. आताचा एक्स खूप शातीर आणि ओपन प्लस प्ले माइंडेड होता. तो त्याच्या दुश्मनाच्या 2 पाऊल पुढे चालायचा. नेहमीच त्याला हे सवय होती की तो विदाऊट प्लॅनिंग कधीच राहत नव्हता. एक्स एक असं व्यक्तिमत्व होतं की तो विदाऊट प्लॅनिंग असला तर तो त्या दिवसाला स्वतःचा शेवटचा दिवस तसाच मृत्यूचा दिवस समजत होता. एक्सने सिटीमध्ये खूप मर्डर केले आणि त्याची दहशत सुद्धा तितकीच पसरली. पण त्याला हे गोष्ट सतत खूपच होती की त्याचे ओरिजिनल दुश्मन आणखी जिवंत आहे. एक्स आधीही त्यांना मारू शकत होता, पण त्याने विचार केला होता की आज जर आपण यांना डायरेक्ट मारू तर मला जेलमध्ये जावं लागेल आणि माझं आयुष्य त्या भिंती पाहण्यात निघेल. म्हणून एक्स आधीपासूनच अशी प्लॅनिंग करत होता ज्यामध्ये रक्ताच्या धारा तर लागणारच होत्या, पण त्या स्वतःच्या व्हाईट कॉलरवर उडू द्यायच्या नव्हत्या. पण आता एक्सने विचार केला की जर दुसऱ्या कोणीने मारलं तर, पण त्याला त्या गोष्टीचा स्वाद घेता आला नसता. म्हणून त्याने चेहरा झाकला आणि कत्तल करण्यास सुरुवात केली. एक्सला ह्या गोष्टी झोपू देत नव्हत्या, जगूही देत नव्हत्या. इव्हन तो कधी खुश पण राहत नव्हता. एक्सच्या जीवनात एक मुलगी अशी होती जी त्याला खूप आवडायची, पण ती मुलगी सुद्धा एक्स सोबत भांडण करून दूर निघून गेली होती. जेव्हा एक्सला खरंच तिच्या साथीची गरज होती तेव्हा तिने दगा केला. पण एक्सला वाटायची की त्याची स्वतःची चूक असेल म्हणून ती गेली, नाहीतर जी व्यक्ती कालपर्यंत आपल्यासोबत भविष्य बघत होती ती अशी का बरं सोडून जाईल. पण त्याला काही लोकांचे रिलेशन समजले आणि त्यात सुद्धा तशाच गोष्टी घडल्या. तर त्याला समजले की लोक फक्त टाइमपास म्हणून आपल्यासोबत राहतात. ॲक्च्युली त्यांना आपल्या फिलिंग्सची काही घेणं देणं नसते. म्हणून एक्सला त्याचं जुनं प्रेम जेव्हा दुसऱ्या कोणासोबत दिसलं आणि तेव्हा ते खुश होतं. त्याने तिलाही खतम केलं, कारण आता एक्स नो मर्सीवाला व्यक्ती बनला होता जो कोणतीही प्रकारची दया करत नाही.
एक्सने एक एक करत त्याचे सर्वच शेजारी खूप निर्दयीपणे मारले आणि खास करून तिला मारले जिने हा सर्व डाव रचला होता. पण एक गोष्ट आहे की एक्सने फक्त त्याच व्यक्तीला मारला ज्याने त्याच्या फॅमिलीचं वाईट केलं किंवा वाईट चित्तलं. त्याने त्या लोकांच्या फॅमिलीतला तोच मेंबर मारला जो या सगळ्यात सामील होता किंवा एक्सच्या फॅमिलीचं वाईट झालं त्याबद्दल तो खुश होता. यांना तरी लवकर एक्सने तेव्हा घरी पोहोचवलं कारण मेन व्यक्ती ती बाई होती जिने आधीपासूनच एक्सच्या फॅमिलीला वाईट नजरेने बघितलं होतं. आता सगळेच मेले होते आणि मरण सुद्धा त्यांना आले. पण ती स्त्री अजून जिवंत ठेवली होती एक्सने. कारण एखाद्याला मारणं हे तर त्याला साधी सजा दिल्यासारखं होतं. एक्सला तिला खूप वेगळ्या पद्धतीने मारायचं होतं. एक्सने या लोकांना मारून आधी तिच्या मनात मरायची भीती टाकली. तिला समजू दिलं की मृत्यू काय असते आणि किती घाणेरडी असते. ती ही सगळं बघून इतकी डिप्रेस झाली होती की तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न कित्येकदा केला. कारण तिला माहिती होतं की एक्स कोण आहे आणि तोच या लोकांना मारत आहे. पण त्या गोष्टीचं सबूत काही नव्हतं. पोलीस सुद्धा या गोष्टीचा तपास घेत होते पण पोलीस पगार मिळेल तेवढंच काम करते तर त्यांच्या हातीही काही लागत नव्हतं. आता ती स्त्री खूप घाबरलेली राहत होती. रोज तिला वाटत होतं की ती आज मरेल, उद्या मरेल, आज तिला मारेल एक्स, उद्या तिला मारेल एक्स. पण एक्सला सुद्धा हे माहिती होतं आणि एक्स अजून तिची मजा घेत होता. पण एक्सने एक दिवस तिला गायब केलं. तिला अशा जागेवर ठेवलं जिथं दूरवर कोणी राहत नव्हतं. ती एक अशी बंद खोली होती जिथं कुत्र सुद्धा फटकेल असा अंदाज घेणं सुद्धा शक्य वाटत नव्हतं. एक्सने तिचे 2 पाय 2 हाताला बांधून ठेवले आणि तिच्या खाली एक झाड लावले. महाराष्ट्रात बांबू जास्त लागवडीत असते आणि बांबू एक असं झाड आहे जो दगड चिरूनही वर येतो. तर आपली नरम बॉडी काय आहे. एक्स तिला एक टाइमचं जेवण हाताने खाऊ घालत होता कारण ती भुकेने सुद्धा मेली नाही पाहिजे. रोज हे चालत होता आणि झाडांना पाणी सुद्धा देत होता एक्स कारण त्यांची वाढ लवकर झाली पाहिजे. जसं जसं झाड वाढत होतं एक्सची स्माईल आणखी वाढत होती आणि तिची भीती देखील स्पीडने वाढत होती. जणू मरण तिच्या जवळ येत होतं. एक दिवस एक्स तिथे गेला आणि कुऱ्हाडीने ते बांबूचं झाडच तोडून टाकलं आणि तीच कुऱ्हाड तिच्या डोक्यात घातली. तिचा मृत्यू तिला एकदम नाही मिळाला, थोडा मिळाला. एखाद्याला मारायचं असेल तर त्याला एका वेळेत मृत्यू देऊ नका, त्याला थोडं मारा. ती बांबूमुळे नाही मेली, ती रोज त्या धाकाने मेली जो तिला क्षणोक्षणी मारत होता. एक्स आज बहुत ज्यादा खुश होता कारण तो आज त्या गोष्टीवर पोहोचला होता जिथे त्याला पोहोचायचं होतं. आता एक गोष्ट सांगू, जितकी इझी डेथ तिला मिळाली किंवा मी तुम्हाला सांगितले, ऍक्च्युअली ती तशी मेलीच नाही. तिला मारायची एक्सची पद्धत ती खूप क्रूर होती आणि मी ती तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्हाला तरी वाटतं का की जिने एक्सची फॅमिली संपवली तिला एक्स इतकी सहज मृत्यू देईल. एक्सने तिच्यासोबत त्या काही गोष्टी केल्या ज्या ऐकल्या तरी एखाद्याची झोप उडेल. सो आपण त्या गोष्टी माइंडमध्ये ठेवू आणि समोर चालू. आता एक्सचा बदला तर पूर्ण झाला होता तर तो आता परत सुद्धा येऊ शकत होता या सगळ्यांच्या बाहेर. पण ते म्हणतात ना की एकदा जुर्म की दुनिया में आदमी पड़ जाए तो वापस आने का रास्ता नहीं होता. आणि वरून ते पोलीस सुद्धा त्याला जगू देत नव्हते. म्हणून एक्सने एक शांत विचार केला. तो विचार करत होता की माझ्या फॅमिलीवर झालेल्या अत्याचाराचा बदला तर मी घेतला, पण अशा अनेक लोकांवर अत्याचार रोज होत आहे. त्यांना ना पोलीस न्याय देत ना कोर्ट न्याय देत. कोर्ट तर फक्त तारीख देत. आता यात पडलोच आहे तर यातच राहतो आणि ते काम करतो जे या समाजासाठी गरजेचं आहे. आणि इथून स्टार्ट होते
ॲक्स विलनची जर्नी. आता तो इथून असे मर्डर स्टार्ट करणार होता जो आजपर्यंत कोणीच केले नव्हते. आणि एक गोष्ट खूप महत्वाची आहे की त्याने कुऱ्हाडच का घेतली लोकांना मारासाठी. ही सुद्धा एक अलग कहाणी आहे. जर तुम्ही मला फोर्स केलं तर मी नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार. आणि आता सुरू होणार मर्डरची स्क्रिप्ट. आपण नेक्स्ट एपिसोड पाहणार आहोत ॲक्स विलनचा फर्स्ट मर्डर.